चोर या शब्दाचा अर्थ कोणी विचारला तर अगदी सोप्पा आपण सांगू शकतो की जो व्यक्ती चोरी करतो त्याला चोर म्हणतात. बरोबर आहे आणि ते कृत्यही चुकीचं आहे. हे आपल्याला एक स्टँडर्ड डेफिनेशन माहिती आहे. पण भगवद्गीता चोर या शब्दाचा काय अर्थ सांगत असेल? थीफ, द डेफिनेशन ऑफ थीफ इज समबडी हू स्टील्स. हाऊ डज भगवद्गीता डिस्क्राईब सच अ पर्सन? तर एका वर्समध्ये इतकं सुंदर वर्णन केलेलं आहे चोर या शब्दाचं की अक्षरशः म्हणजे तुम्ही हातातल्या गोष्टी बाजूला टाकून इट मेक्स यू थिंक रिअली इज दिस द डेफिनेशन ऑफ थीफ. आणि मग तुम्हाला ना तुमचे स्टँडर्ड बिलीफ स्टँडर्ड डेफिनेशन ही जेव्हा ब्रेक होतात तेव्हा तुम्ही ॲट अ डीपर लेवल विचार करता की अच्छा चोर या शब्दाचा अर्थ असा आहे. आणि आपण सुद्धा एक वेगळ्या पद्धतीने बघू शकतो आपल्या लाईफकडे. म्हणून मी कायम म्हणते की भगवद्गीता ही एक आरसा म्हणून तुमच्यासमोर येते. तर काय आहे बरं अर्थ चोर किंवा थीफ या शब्दाचा? बघा माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.